की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात, मग ते काका पुतण्यात होतात। हे वाक्य स्त्री पुरुष लिंगभाव व्यक्त करणारं आहे। हे वाक्य मुलींचे अधिकार नाकारणारं आहे। बारामती लोकसभेत हाय व्होल्टेज लढत होणार आहे हे आता निश्चित झालंय। कधी काळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे आता एकमेकांवर सडकून टीका करतायत। पवारांची सून विरुद्ध पवारांची लेक या लढतीत रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या बाजूने आहेत। त्यांनी सासर माहेर काढत नुकतीच सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केली आहे की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात, मग ते काका पुतण्यात होतात, मग ते भावाभावात होतात, नणंद भाऊजाईमध्ये होतात। मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना, माहेरी फार लुडबुड करू नये आणि लक्ष देऊ नये। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचे संसार चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत। आईनी फार माहेरी मुलीचं लक्ष देऊ नये, मुलीचंही लग्न झाल्यानंतर तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये, माहेरच्यांचेही संसार सुखाने होऊ द्यावेत असं मला मनापासून वाटतं। बरोबर का? चाकणकर यांच्या याच टीकेवरून आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना खडसावलंय। सासर माहेर काढणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांना सुषमा अंधारे काय म्हणाल्या पाहूयात। लेकीने आपल्या माहेरी अजिबात लुडबुड करू नये असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं म्हणणं हे निव्वळ निंदनीय नाही, तर आयोगासारख्या संविधानिक पदावरून काम करणाऱ्या व्यक्तीने बोलणं हे चिंतनीय आहे। कारण ज्यांना एकल अपत्य आहे आणि ती मुलगीच आहे, अशा अपत्यांनी आपल्या वृद्ध मातापितांची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची? कदाचित चाकणकरांना या गोष्टीचा विसर पडला आहे का की दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या आपल्या वडिलांच्या मृत्यूपर्यंत अग्निदाह संस्कारापासूनच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आल्या। मग आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देणं हा चाकणकरांच्या दृष्टीने लुडबुड करणे प्रकार असू शकतो का? भलेही त्या राजकीय अभिनिवेशाने बोलल्या असतील, मात्र हे वाक्य स्त्री पुरुष लिंगभाव व्यक्त करणारं आहे। हे वाक्य मुलींचे अधिकार नाकारणारं आहे आणि हे वाक्य एखाद्या संविधानिक पदावरच्या व्यक्तीकडून येणं म्हणजे संविधानिक अधिकारांची पायमल्ली करणारं आहे। बारामती लोकसभेमध्ये होणारी लढत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होण्याची दाट शक्यता आहे। बारामती लोकसभेचे मतदार यंदा कोणाच्या पारड्यात वजन टाकतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।